प्रशांत तांबींना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर संजय गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली। वास्तविक पाहता गायकवाड यांनी पुस्तक न वाचता प्रकाशकाला धमकावलं होतं, त्यामुळे या प्रकरणात त्यांनी माफी मागायला हवी होती, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला। गायकवाडांवर विरोधकांकडून चौफेर टीका सुरू आहे, तर प्रकाशक प्रशांत तांबी यांनी गायकवाडांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। बघूयात। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची दिलगिरी। चौफेर टीकेनंतर आमदार गायकवाडांची माघार। माफी मागण्याऐवजी व्यक्त केली दिलगिरी। शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी फोनवरून धमकी देणाऱ्या संजय गायकवाड यांना 40 तासांनंतर उपरती झाली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाला विरोध करताना त्यांनी पुस्तक वाचलं नव्हतं। पुस्तक न वाचता मध्यरात्री थेट प्रकाशकाला घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या गायकवाडांना बहुतेक त्यांची चूक उमजली असावी। सगळीकडे बॉक्सिंग बाणा चालत नाही, वरणाची डाळ आंबली आहे हे सांगण्या एवढं हे सोपं नाही हे त्यांना उशिरा उमजलं असावं, किंवा शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्यांची आरती केली असावी। त्यानंतर त्यांनी माफी मागण्याचंही औदार्य दाखवलं नाही। झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून नेली। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल झालं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल, त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही, तर महाराजांचं नाव किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका। गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यामुळं प्रकाशक प्रशांत आंबी यांचं समाधान झालेलं नाहीये। संजय गायकवाडांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आंबी यांनी म्हटलंय। शिवाय दिलगिरी व्यक्त करताना गायकवाड खोटं बोलल्याचा आरोपही त्यांनी केलाय। त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे ती मला वैयक्तिक मान्य नाही, कारण की हा माझा फक्त वैयक्तिक विषय नाही। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि ज्या पानसरेंमुळं मी ह्या चळवळीत आलो तर त्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा विषय आम्ही सोडणार नाही। हे पुस्तक तुम्ही झूम करू शकताय। ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पानसरेंचं नाव आहे, ते तरीसुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणतात की याच्यावर लेखकाचं नाव नाही। तुम्हाला हे दिसेल, मुखपृष्ठावरच नाव आहे। त्याच्यानंतर ह्याच्या आत सुद्धा या पुस्तकाचे जे लेखक आहेत गोविंद पानसरे त्यांचं नाव आहे, आणि हे सोडून आत 3 ठिकाणी पानसरेंचं नाव आहे, तरीसुद्धा तेच म्हणतात की या पुस्तकावर नाव नाही। मी डायरेक्ट प्रशांत आंबीला फोन केला, म्हणजे प्रशांत आंबी का प्रकाश आंबी अजूनसुद्धा बहुतेक त्यांची अजून उतरलेली नाही आहे। संजय गायकवाडांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाडांची भाषा आणि कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं असल्याची टीका केली आहे, तर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गायकवाडांना अशिक्षित म्हणून हिणवलंय। सदरू गायकवाडांचं विधान हे वादग्रस्त नाही, ते विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं आणि सोबतच धमकी देत असताना जीवे मारण्याच्या अनुषंगानं केलेला असणारा तो संवाद आहे। आणि यामध्ये महाराष्ट्र भूषण ज्यांचे फार मोठे सांस्कृतिक मोठं योगदान आहे, कामगार क्षेत्रातही आहे, इतर क्षेत्रातही आहे, सांस्कृतिक क्षेत्रातही आहे, अशा गोविंद पानसरेजींच्या थेट खुनाच्या अनुषंगानं देखील त्यामध्ये उल्लेख आढळून येतो। त्यामुळे हे एकंदरीत प्रकरण हे वादग्रस्तच्या अनुषंगानं नसून हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनुषंगानं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य आणि विधान आहे। मग याला चौथी नापासाला पुस्तकच वाचता येत नसेल तर पुस्तकामध्ये काय लिहिलंय, उगं काहीतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि दादागिरी, सत्तेचा माज म्हणावं लागेल याला, बाकी काही नाही। खरं तर ह्या बिंडोक आमदाराने धर्माची देवळं आणि देवळाचा धर्म हा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले पुस्तकं वाचले पाहिजे ना, कारण की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतात। मग प्रबोधनकार ठाकरे ज्यांनी जी पुस्तकं लिहिली देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं, हे पुस्तक वाचल्याच्या नंतर त्या बिंडोक आमदाराला कळलं।
संजय गायकवाडांनी दिलगिरी नव्हे तर नाक घासून माफी मागायला हवी होती अशी सामान्यांची मागणी आहे. कारण लोकप्रतिनिधीला अभिप्रेत असलेलं आचरण गायकवाडांचं नाही. नाक्यावर उभ्या टवाळांशी तुलना व्हावी अशी कृत्य गायकवाड नेहमीच करताना दिसतात. गायकवाडांना जर खरंच पश्चाताप झाला असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची पायीवारी करावी आणि शिवाजी महाराजांचा समग्र इतिहास वाचून काढावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.